पब्लिक सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय. तर आज आपला ब्लॉगिंगचा 3रा दिवस. आज सकाळी लवकर उठून सण बघता तर काय पप्पाडॉन तर कपडे धुत होता. पप्पाडॉनचे कपडे धुवून झाल्यानंतर कपडे सुकाट टाकायसाठी बाहेर आला. बाहेर येऊन सण आले भो. मग आम्ही गेले रूम मध्ये असं जपला तर पाहतो तर काय पप्पाडॉनने कपडे नाही धुतले म्हणून ओम दादा त्याला मारत होता. ओम दादाने त्याला मारलं भो. मग काय निखिल दादा बसला होता मोबाईल पण लिखित दादा काय बा आपण निघाले मग बाहेर जायला. मग बाहेर आल्यावर आपल्याला जायचं होतं मित्राच्या रूमवर असाइनमेंटच्या वया घ्यायला. आपण आले मित्राच्या रूमकडे, त्याच्यातून असाइनमेंटच्या वया घेतल्या आणि आपण परत आले व रूमवरती आले तर काय हा खपका आपल्या गादीवरती गोट्या घेत होता. त्याला हाकालला पण आपण परत आले बाहेर. आपल्याला जायचं होतं बाहेर जरा फिरायला. मग मित्राला घेतला भाऊ त्याच्या रूमहून आणि आम्ही आले इकडे आयटीआय चहावरती. म्हटलं भाऊ चहा पिऊ. तितक्यात आपल्याला मोहित दिसला. मोहितला पण घेऊन घेतला आपण ब्लॉक मध्ये आणि बसले भाऊ आपण चहा प्यायला. मग काय मित्र म्हणतो चाल आपण रथ पाहून येऊ. आज होता जळगावचा रथ उत्सव. मग काय गेले रथ पाहायला. तडी तर लय गर्दी होती. मग काय रथ तसं कसा बसा करता रथाच्या इच्छात घुसला साहेब रथाचं दर्शन घेतलं. तर तुम्ही या कमेंट मध्ये जय श्रीराम लिहून ना मी जातो रथाचं दर्शन घेतो. मग काय रथाचं दर्शन घेतलं आणि इकडे निघाले आम्ही बाहेर. आम्हाला जायचं होतं गोलानी मार्केटमध्ये. गोलानी मार्केटमध्ये आलं नाही. या गाड्याला घेणं होतं कव्हर. त्याच्यासाठी कव्हरच्या दुकानात गेले. मग मोबाईलच्या दुकानात जाऊन म्हणतो भाऊ एक कव्हर दाखवा. कव्हर घेतला आणि आम्ही आला इकडे बाहेर. तर तिथ्यात आमचा मित्र म्हणतो की भाऊ मला भूक लागली. बोलला चाल वो तू काही खाऊन घे. मग आता उपास आहे. मग तो गेला व त्याने नूडल्स ऑर्डर केली. तो नूडल्स खातो. तो आम्ही चालले आता रूम वरती. तर तुम्ही घ्या फॉलो करून बजाव काका.